नाशिक जिल्ह्यासह शहरात मागील 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात तब्बल 254 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मागील 15 दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील 24 पैकी 10 धरणांनी तळ गाठला होता। मात्र आता डोंगर माथ्यावर घाट आणि धरण क्षेत्रात चांगला दमदार पाऊस होत असल्याने धरणांमध्ये पाण्याची वाढ होताना दिसत आहे। पूर्ण टीमने आम्ही इथं फिरण्यासाठी आलो होतो। एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि खरं सांगता पावसाचा खरा अनुभव आम्हाला इथे आल्यानंतर कळाला। इतकं मस्त वाटतं इथे, पूर्ण निसर्गरम्य वातावरण, पाऊस आहे, थंडी आहे एकदम आणि मनातले जे आपल्या पावसाचा आपल्याला वाटतं ना उत्साह आहे, हा एकदम छान निसर्गरम्य वातावरण तैयार झालं ना, एकदम छान वाटलं आम्हाला। हमारा प्लानिंग चल रहा था ये भावली डैम पे आने के लिए, लेकिन टाइम नहीं मिल रहा था। सो फाइनली ये हमारे बारिश के मौसम में फाइनली हमारा ये ग्रुप है, पूरे 16-17 जन हम यहाँ पे आए हैं। इतना अच्छा लग रहा है, लाइक बहुत ये बारिश का मौसम प्लस ये भावली डैम, ये यहाँ पे बहुत भीड़ जमी है। लेकिन प्लीज हम यहाँ पे देख रहे हैं फोटोज वगैरह भी बहुत अच्छी ली जा रही है। हवामान खात्याकडून पुढील 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। इगतपुरीच्या बाहुली धरणावरून क्षेत्रात पाऊस सुरू झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधान असून शेतीच्या कामाला वेग आलाय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।